काय म्हणले पण रे ऑफ लाईट passes through equilateral prism such that angle of incidence equal to angle of emergence. ओके, म्हणजे काय दिलंय? दिले angle of incidence is equal to angle of emergence, पहिली गोष्ट, as well as इक्विलॅटरल प्रिझम म्हणजे ट्रायंगल ऑफ इक्विलॅटरल आहे. मग इक्विलॅटरल ट्रायंगल साठी ऑल अँगल काय असतात? इक्विलर ट्रायंगल साठी हे सगळे अँगल काय असतात? हाऊ मच दिस अँगल व्हॅल्यू 60 असते प्रत्येक अँगलची. त्यामुळं ए ची व्हॅल्यू काय यामध्ये 60 आहे. ओके, त्यानंतर काय म्हटलंय? इच ऑफ दिस अँगल इज इक्वल टू 3/4 ऑफ अँगल ऑफ प्रिझम. म्हणजे y प्लस ई ची अजून एक व्हॅल्यू दिली किती? 3/4 ऑफ ए. थ्री बाय फोर ऑफ ए आणि विचारलं अँगल ऑफ डेविएशन. अँगल ऑफ डेविएशन. ओके, तर फार इझी आहे. प्रिझम फॉर्म्युल्यामध्ये आपल्याला डेल्टा प्लस ए इज हाऊ मच? आय प्लस ई. बरोबर. मग डेल्टा इज आय प्लस आय मायनस ए. ओके, इज इक्वल आय. इज इक्वल व्हॉट? आय. म्हणजे किती झालंय? 2i झालं. डेल्टा इज आय इज इक्वल टू ई आहे, त्यामुळे इट इज 2i मायनस ए. आता आय ची आणि ई ची व्हॅल्यू काय दिली तिने? 3/4. जस्ट मिनिट, प्रॉपरली पुढे करेल. 2 इंटू आय. आय किती आहे? 3/4 ए मायनस ए. मग डेल्टा किती आला? ओके, 2/4 3/2 ए मायनस ए कॉमन घ्या आणि सिम्प्लिफाय करा कॅल्क्युलेशन. सो इट इज 3/2 minus 1a. So 3/2 म्हणजे 1.5 क्रॉस मल्टिप्लाय केलं तर इट इज हाफ इंटू ए 60. त्यामुळे डेल्टा किती आलं? डेल्टा इज 30. डेल्टा 30. अंडरस्टूड? इज इट क्लिअर? घेतला प्रॉब्लेम व्यवस्थित? काय सोपा होता हा प्रॉब्लेम? मॅथमॅटिकल होता. झालं इथेपर्यंत?